सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्या कौटुंबिक जीवनामध्ये चढ उतार आणणारा असेल. तुमच्या भावंडांसोबत जर तुमचा मालमत्ते संबंधित काही वाद असेल तर त्यावरती मौन बाळगणं हे तुमच्या भविष्यासाठी चांगलं राहील. नोकरदार लोकांनी भविष्यासाठी काही गुंतवणूक केली असेल तर आज त्यांना त्याचा पूर्ण फायदा मिळू शकेल, ज्यामुळे त्यांना आनंद होईल. तुम्ही आज तुमच्या कुटुंबातील सदस्यांसह एखाद्या शुभ कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता. कुटुंबातील व्यक्तींसोबत वाद न करणं आज चांगलं राहील. आज तुम्हाला तुमच्या वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला गोळ खाऊ घाला. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी मध्यम अनुकूल असेल. आज नोकरीच्या ठिकाणी तुमचा मान सन्मान वाढेल. नोकरी करणाऱ्या लोकांचा दिवस चांगला जाईल आणि कामाच्या ठिकाणी त्यांना मान सन्मान मिळेल. आज तुमच्या वडिलांसोबतचे संबंध हे सुधारतील. तुम्हाला आज तुमच्या वडिलांकडनं एक महत्त्वाचा सल्ला मिळेल जो तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. जे लोक नोकरीसाठी अर्ज करत होते त्यांना नोकरीशी संबंधित एखादी चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा धर्मादाय कार्यामध्ये तुमचा जाईल. तुम्ही आज दिवसातील काही वेळा धार्मिक कार्यामध्ये आणि काही पैसे हे गरिबांच्या सेवेमध्ये घालवाल. आज विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचा मार्ग हा मोकळा होईल, ज्यामुळे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मनापासून आनंद होईल. आज संध्याकाळी अचानक एखादी बातमी ऐकू येऊन तुम्हाला बाहेर गावी जावं लागू शकतं. लव्ह लाईफ जगणाऱ्या लोकांनी अद्याप त्यांच्या जोडीदाराची त्यांच्या कुटुंबातील सदस्यांशी ओळख करून दिली नसेल तर ते आज करून देऊ शकतात. तुम्हाला आज तुमच्या सासरच्या लोकांकडनं आर्थिक लाभ होऊ शकतो. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज बजरंग बाणाचा पाठ करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल असणार आहे. तुमच्या व्यवसायामध्ये नफ्याच्या छोट्या छोट्या संधी तुम्हाला ओळखाव्या लागतील आणि त्याचं भांडवल करून तुम्हाला प्रचंड नफा हा कमवावा लागेल. त्यानं तुमची आर्थिक स्थिती तुम्ही मजबूत करू शकाल. आज जर व्यवसायातील एखादी डील तुम्ही फायनल केली तर त्याचा तुम्हाला भविष्यामध्ये मोठा फायदा होईल. तुम्ही आज तुमच्या मनातील एखादी पर्सनल गोष्ट तुमच्या पालकांसोबत शेअर कराल, ज्यामुळे तुमचं ओझं हलकं होईल. संध्याकाळी तुम्हाला आज मोसमी आजार, डोकेदुखी, ताप असे काही त्रास होऊ शकतात. त्यामुळे तुमच्या आहारावरती नियंत्रण ठेवा. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंना बेसनाच्या लाडवाचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीचा असेल. आज तुम्ही एखादं महत्त्वाचं काम पूर्ण करण्यासाठी उत्साही असाल. यासाठी तुम्ही इतर कामं पुढे ढकलू शकता. मात्र एखादं सरकारी काम जर तुम्ही करणं टाळलं तर त्याचा भविष्यामध्ये तुम्हाला फटका बसू शकतो. त्यामुळे कुठलीही कामं वेळेत पूर्ण करा. तुम्ही तुमच्या लाईफ पार्टनरसोबत काही वेळ एकांतामध्ये घालवाल. आज तुम्ही त्यांना खरेदीसाठी घेऊन जाऊ शकता, परंतु तुमचे पैसे मात्र खर्च करण्यापूर्वी तुम्हाला तुमचं बजेट हे लक्षात ठेवावं लागेल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या भांडखोर शत्रूंपासून मात्र सावध राहावं लागेल, कारण तुमची प्रगती पाहून ते तुमचं काम बिघडवण्याचा प्रयत्न करतील. आज जर तुमच्या कुटुंबातील कोणी प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत असेल तर तुम्हाला संयम हा राखावा लागेल, तरच तुम्ही त्यामध्ये यश मिळवू शकाल. जर तुम्ही तुमच्या मुलाला आज एखाद्या कोर्समध्ये दाखल करण्याचा विचार करत असाल तर त्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. आज संध्याकाळी तुम्ही एखाद्या सामाजिक कार्यक्रमामध्ये सहभागी व्हाल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील.
तुम्ही आज श्री शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास तोळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी सुखद परिणाम घेऊन येणारा असेल. विद्यार्थ्यांना आज शैक्षणिक क्षेत्रातील समस्यांपासून दिलासा मिळेल, ज्यामुळे ते आज अगदी आनंदी असतील. आज जर तुम्हाला तुमच्या मुलांसाठी पैसे गुंतवायचे असतील तर तुमच्या जोडीदाराचा सल्ला अवश्य घ्या, अन्यथा तुमचे पैसे अडकून राहू शकतात. विवाहोत्सुक व्यक्तींसाठी आज लग्नाचे चांगले प्रस्ताव हे येऊ शकतात. हे प्रस्ताव कुटुंबियांना देखील पसंत असतील. आज तुम्ही तुमच्या एखाद्या नातेवाईकाच्या आजारपणामुळे मात्र थोडेसे चिंतेमध्ये असाल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी सामान्य राहील. आज तुम्ही तुमच्या आईवडिलांना एका धार्मिक स्थळी दर्शनाला घेऊन जाण्याचा विचार करू शकता. मात्र तुमच्या मौल्यवान वस्तूंकडे यावेळी तुम्हाला लक्ष द्यावं लागेल, कारण प्रवासामध्ये तुमची एखादी आवडती वस्तू हरवण्याची किंवा चोरीला जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे काळजी घ्या. आज पैशांचा कोणताही व्यवहार करण्यापूर्वी आपल्याला भावाचा सल्ला अवश्य राहील. आज कोणतंही काम करताना तुमच्या मनामध्ये एक अज्ञात भीती राहील, ज्यामुळे तुम्ही चिंतेमध्ये असाल. मात्र ती भीती व्यर्थ असेल. आज तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार लाभ मिळू शकतात. आज नशीब 97% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही रोज रात्री शिल्लक भाकरी एका काळ्या कुत्र्याला खाऊ घाला. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला कुटुंबातील किंवा व्यवसायामध्ये कुठलाही भावनिक निर्णय घेणं टाळावं लागेल. कौटुंबिक जीवनामध्ये तुमचा वेळ चांगला जाईल. तुमच्या भावंडांसोबत आज तुमचे काही वाद असतील तर ते संपुष्टामध्ये येतील. नोकरी करणाऱ्या लोकांना संध्याकाळी एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना मात्र आज नुकसान सहन करावं लागू शकतं. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सकाळी तांब्याच्या भांड्यातनं सूर्याला जल अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज एखादी मालमत्ता मिळाल्यानं तुम्हाला आनंद होईल. मात्र आज जर तुमचा एखाद्याशी वाद झाला असेल तर गोड बोलून ते तुम्ही काम काढून घेण्याची कला तुम्हाला आत्मसात करावी लागेल. आज तुमच्या मुलांकडून एखादी निराशाजनक बातमी ऐकून तुम्ही थोडेसे चिंतेमध्ये असाल. मात्र आज तुमची कौटुंबिक मालमत्ता मिळवण्याची इच्छा पूर्ण होईल. तुम्हाला आज तुमच्या आईवडिलांच्या आरोग्याबाबत देखील जागरूक राहावं लागेल. त्यामुळे त्यांच्या आरोग्याबाबत राजकीय सल्ला अवश्य घ्या. आज नशीब 97% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला दुर्वा अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला थोडा मानसिक ताणतणाव हा जाणवू शकतो. कुटुंबातील सदस्यांसोबत काही मतभेद झाले असतील तर आज त्याचा पुन्हा भडका होऊ शकतो. त्यामुळे कुटुंबातील सदस्य तुमच्या विरोधामध्ये जाऊ शकतील. असं घडल्यास थोडंसं शांत राहणं तुमच्यासाठी चांगले राहील. तुम्ही आज तुमच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी पैसे खर्च कराल. तुम्ही तुमचा संध्याकाळचा वेळ तुमच्या कुटुंबातील लहान मुलांसोबत खेळण्यामध्ये घालवाल. नोकरी करणाऱ्यांना आज इतर ऑफर मिळू शकतात, परंतु सध्या त्याच कामाला चिटकून राहणं हे तुमच्यासाठी चांगलं राहील. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री गणेश चालीसाचं पठण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की परदेशातील व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला राहील, कारण आज त्यांना उत्पन्नाचे नवनवीन स्रोत मिळतील, ज्यामुळे त्यांचं उत्पन्न हे दुप्पट होईल. तुमचे नवीन शत्रू देखील निर्माण होतील हे लक्षात ठेवा. याचं कारण तुमची प्रगती असू शकते. त्यामुळे तुम्हाला त्यांच्यापासून सावध राहण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्नही करावे लागतील. तुम्हाला तुमच्या मुलांच्या वाढत्या खर्चावरती नियंत्रण हे ठेवावं लागेल, अन्यथा ते तुम्हाला भविष्यामध्ये अडचणीमध्ये आणू शकतात. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या चंदनाचा तिलक लावून तांब्याच्या भांड्यातनं शंकराला जल अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हे राशी भविष्य हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद.